पती गमावून एकटं आयुष्य जगणाऱ्या आणि उपजीविकेसाठी कामाची गरज असलेल्या हजारो महिलांना घर बसल्या काम देण्याचे आमिष दाखवून तब्बल 12 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार बेळगावमध्ये उघड झाला आहे। महाराष्ट्रातील सोलापूरचा रहिवासी दादासाहेब कोळेकर नावाचा इसम अजय पाटील या नावाने स्वतःची ओळख करून देत महिलांना घरातूनच काम करून पगार मिळेल असे सांगून फसवणूक केली आहे। त्याने तब्बल 12 कोटी रुपये गोळा करून फरार झाला आहे। विविध भागांमधून आलेल्या महिलांनी बेळगाव शहराच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघड झाला। आरोपीने सुरुवातीला महिला स्वसहाय्य गटातील सदस्यांना लक्ष्य केले आणि घर बसल्या अगरबत्ती पॅकिंगचे काम मिळेल, दर महिन्याला पगार मिळेल असे सांगितले। अगरबत्त्या तुमच्या घरी पाठवू, त्यासाठी ऑटो रिक्षाचे भाडे म्हणून आगाऊ पैसे द्या असे सांगून प्रत्येकीकडून 2,500 ते 5,000 रुपये घेतले। या पद्धतीने तब्बल 8,000हून अधिक महिलांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले। नमस्कार, माझं नाव श्रेया नाईक। आम्ही महाद्वार रोड थर्डक्रॉस इथे राहतो। जर आम्ही 2,500 रुपये जे भरलेले आहेत ते रिक्षा चार्ज आहेत, ठीक आहे। मग त्यानंतर काय झालं की आम्हाला व्यवस्थित 3 महिन्याचा पेमेंट व्यवस्थित भेटलेला आहे आणि आम्हाला कुठलीही तक्रार नाही आहे। आम्हाला व्यवस्थित काम मिळत आहे, आम्हाला गरज पण आहे कामाची आणि आम्ही व्यवस्थित पद्धतीने ते देतो, पण आम्हाला कसलीच तक्रार नाही आहे। आमचं काम थांबवू नका, कंटिन्यू महिन्याला सुरुवात करा। कितना 43 आयडिया येतात। पैसे दिल्यानंतर अगरबत्त्या घरी येतील या अपेक्षेने बसलेल्या महिलांना काही काळानंतर फसवणूक झाल्याचं लक्षात आलं। या संदर्भात बेळगाव शहरातील शहापूर आणि माळमारुती पोलीस ठाण्यात महिलांनी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी मोहीम सुरू केली आहे। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।